तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोट तालुक्यातील रुईखेड शेत शिवारात शॉर्ट सर्किटमुळे आगीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही। या परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही संत्रा बागांना आग लागून गहू पीक, ठिबक नळ्या, PVC पाईप आणि झाडांचे मोठे नुकसान झाले। गट नंबर 369 मधील शेतात मंगळवार 14 एप्रिल रोजी भास्कर शेंडे यांच्या शेतात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत संत्रा पीक व ठिबक संच आणि इतर शेती उपयोगी साहित्य जळून खाक झालाय। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 15 एप्रिलला दादाराव गव्हाळे यांच्या शेतातही शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली। महावितरणच्या पॉवर हाऊसच्या समोरच ही घटना घडल्याने विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभाराने परिसरातील शेतकरी बांधव कमालीचे त्रस्त झाले आहेत। वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असून हातातोंडाशी आलेला घास यामध्ये नष्ट होत असल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत। MCN न्यूज मराठीकरिता प्रभाकर बोरकर, अकोट ग्रामीण। मी भास्कर मधुकर शेंडे, राहणार रुईखेड, तालुका अकोट, जिल्हा अकोला। माझा महागाव शिवारात 369 गटमध्ये दोन एकर संत्रा लावलेला आहे। तो पूर्णपणे या महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे संपूर्ण जळून गेलेला आहे। त्याचसोबत झालेल्या ड्रीपसाठी पाणी देण्यासाठी ज्या सिंचनची सुविधा होती ती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे। त्याच्यामुळे माझ्या मुलाबाळाचं शिक्षण, माझे दोन्ही मुलं शिक्षण घेत आहेत, उच्च शिक्षण घेत आहेत। त्यांचा माझा उदरनिर्वाह या शेतीच्या भरोशावर असल्यामुळे मला याच्याशिवाय दुसरं उत्पादन काहीच नाही। म्हणून या भोंगळ कारभारानं आज ते 5 ते 6 फुटावर याचे विद्युताचे तारा माझ्या शेतात लोंबकळत आहेत। त्यांच्या भोंगळ कारभारामुळे अधिकारी लोकांच्या निष्काळजीपणामुळे हे नुकसान झालेलं आहे। यांची सर्वस्वी जबाबदारी त्यांनी स्वीकारून मला 100% असं नुकसान भरपाई देण्यात यावी। आतापर्यंत या संत्राबागेचं आलेलं समजा जे पीक आहे ते 5 ते 6 लाख रुपयाचा होऊ शकते। त्याच्यानंतर आता याच्यावर झालेला 10 वर्षाचा खर्च हा जर केला तर 15 ते 20 लाख रुपये याच्यावर झालेला खर्च आहे। आणि आपल्या या शासनाच्या धोरणामुळे मुख्यमंत्री साहेब म्हणतात की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत, मला या नुकसानाची भरपाई देण्याची कृपा करावी। कृषी मंत्री यांनासुद्धा निवेदन आहे, माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की मला आत्महत्या केल्याशिवाय कोणताच पर्याय नाही। दादाराव गव्हाळे, माझी बाग, माझे शेत रुईखेड येथील शिवारात शेत सर्वे नंबर 366 आहे। माझ्या शेतात विद्युत तारेमुळं झालेले स्पार्किंगमुळे माझे गव्हाची गंजी पेटलेली आहे। त्या गव्हाच्या गंजीमुळं माझं 15 ते 20 पोत्याचं नुकसान झालेलं आहे। माझी 1.5 एकरातली बाग 200 झाडे आहेत। 200 झाडावर आंबिया बहार हा आलेला होता, पण पूर्ण गहू जळाल्यामुळं माझी 200 पण झाडं जळालेली आहेत। माझं उदरनिर्वाहाचं साधन माझी ही 1.5 एकराची बागच होती। माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की मला त्यांनी नुकसान भरपाई द्यावी।